बुलेटिनची सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं। राज्याचं राजकारण हलवणारी ही मोठी बातमी आहे। जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी अखेर समितीची आता नेमणूक होणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार, जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी होणार आहे। चौकशीसाठी तब्बल 4 सदस्यांची समिती नेमण्यात येणार आहे। महाविकास आघाडी सरकारचा आता भाजपला मोठा दणका मानला जातोय। जलयुक्त शिवार चौकशी करण्यासाठी समिती करण्यात आली आहे। जलयुक्त शिवाराच्या कामाची आता चौकशी होणार आहे। जलयुक्त शिवाराच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती ही गठीत करण्यात आली आहे। या क्षणाची राज्यातली सगळ्यात मोठी बातमी बघतोय आपण। जलयुक्त शिवाराच्या चौकशीसाठी आता महाविकास आघाडी सरकारनं मोठं पाऊल उचललंय आणि या सगळ्यात आता जलयुक्त शिवारमध्ये झालेला गैरकारभार या सगळ्याची आता चौकशी होणार आहे। दरम्यान जलयुक्त शिवार हा मागच्या भाजप शिवसेना सरकारचा एक मोठा प्रोजेक्ट होता, महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। मात्र या प्रकल्पात जबरदस्त हा गैरव्यवहार झाल्याचे आरोप सातत्याने होत होते। अर्थात या चौकशीनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे। मोठी बातमी बघतो या क्षणाची आपण। जलयुक्त शिवारच्या कामाची चौकशी होणार आहे। जलयुक्त शिवारच्या निमित्तानं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न आणि एक ड्रीम प्रोजेक्ट होता, पण या सगळ्याच्या निमित्तानं आता मात्र त्यात गैरकारभार झाल्याचं चर्चा ही मागचे काही दिवस आहे आणि या सगळ्यातून नेमकं सत्य आणि तथ्य आता चौकशीनंतर समोर होणार आहेत। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्या पार्श्वभूमीवर ही समिती नेमली जाणार आहे। दरम्यान जलयुक्त शिवार योजना असफल ठरल्याचा दावा करण्यात येत होता। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रुपाली, या क्षणाची मोठी बातमी बघतोय, केवळ राजकारणासाठी नाही तर महाराष्ट्राच्या गावकुसात जलयुक्त शिवार योजनेची एक मोठी चर्चा होत होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा एक ठपका ठेवण्यात आला होता। काय सांगाल, ही चर्चा, समिती, काय अपडेट? नक्कीच ऋषी, खरं तर आपल्याला माहिती आहे की ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून जे आहे ते अनेक खरं तर मंत्रिमंडळाच्या बैठका झालेल्या आहेत आणि गेल्या महिन्यात जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये खरं तर हा मुद्दा तेव्हा चर्चेत आला होता की जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत जी काही कामं झाली आहेत त्या संदर्भातली चौकशी खरं तर करण्यात येईल। आणि यामागचं कारण असं होतं की काही ज्या आहेत त्या तक्रारी सरकारकडे या संदर्भातल्या आल्या होत्या, काही याच्यामध्ये घोटाळा झाला आहे अशा प्रकारची चर्चा होती। त्याच्यामुळे या संदर्भात जे आहे ते चौकशी बसवून या सगळ्या संदर्भातला जी आहे ती माहिती घेतली जाईल असं मंत्रिमंडळात ठरलं होतं आणि त्यानुसार आज जे आहे ते राज्य सरकारच्या वतीने या संदर्भातला आदेश जारी करण्यात आलेला आहे। 4 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीचे सदस्य जे असणार आहेत ते सेवानिवृत्त सचिव विजय कुमार हे त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण समिती जी आहे ती या संपूर्ण जलयुक्त शिवारा अंतर्गत जी काही कामं राज्यभरामध्ये झालेली आहेत त्याचा संपूर्ण आढावा घेणार आहे आणि तो सगळा जो अहवाल आहे तो सरकारच्या समोर ठेवण्यात येणार आहे। ऋषी, तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांचा हा महत्त्वाकांक्षी एक मोठा प्रकल्प होता, संपूर्ण त्यांच्या सरकारच्या काळामध्ये जे आहे ते नेहमी हा मुद्दा सातत्याने उठवला जात होता की प्रत्येक गावामध्ये जलयुक्त शिवाराची कामं होत आहेत आणि याच्यामुळे गावखेड्यामध्ये जे आहेत त्या आता पाण्याची समस्या दूर होणार आहे आणि एकूणच सर्वत्र जे आहे ते जलयुक्त शिवाराची कामं जी आहेत ती 100% पूर्ण झालेली आहेत। आणि त्याच्यानंतर जेव्हा आता ठाकरे सरकार आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणात घोटाळा झालाय अशी चर्चा आहे आणि त्यासाठीच आता ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे कुठंतरी जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री होते त्यांचा होता, त्याच्यामुळे ही जेव्हा समिती स्थापन करण्यात आली आहे आता याच्यावरती चौकशी होत आहे, त्याच्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणामध्ये अडकू शकतात का, त्यांच्या समस्या वाढू शकतात का, त्या अडचणीत येऊ शकतात का, अशी देखील एक चर्चा चालू झाली आहे। जेव्हा आपण मागील वेळी जेव्हा या संदर्भात जेव्हा आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्यभरामध्ये या जलयुक्त शिवारासंदर्भात कामं केलेली आहेत आणि त्याच्यातल्या नेमक्या काहीच गावांची जी आहे ती सरकारकडून दखल घेतली गेलेली आहे आणि जिथे कामं 100% पूर्ण झाले नाहीत, फक्त एका 2 गावांच्या तपासणीवरून किंवा चौकशीवरून तुम्ही संपूर्ण जलयुक्त शिवाराच्या मोहिमेवरती ह्या संपूर्ण प्रकारावरती तुम्ही बोट ठेवू शकत नाही। पण जसं सरकारच्या मंत्र्यांकडून जसं सांगितलं जात आहे किंवा जशा पद्धतीने तक्रारी येत आहे त्याच्यावरून असं कळतं आहे की या संपूर्ण या प्रकल्पामध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, काहीतरी गैरव्यवहार आहे। ही कामं जी आहे ती 100% पूर्ण झालेली नाहीयेत
अशा प्रकारची एक चर्चा होती। त्याच्यामुळे आता जेव्हा सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाचा जेव्हा आढावा घेतला जाईल, अभ्यास केला जाईल, याचा अहवाल मांडला जाईल, तेव्हा याच्यातून खरं काय ते समोर येईल। कारण की कामं नक्की झाली आहेत की नाही झाली आहे, की कोणत्या प्रकारचा घोटाळा झालेला आहे, हे सगळं या समितीचा अहवाल स्थापन झाल्यानंतरच कळणार आहे। नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक समजून घेतलं पाहिजे की 9 सप्टेंबर 2020ला कॅगने ठपका ठेवला होता आणि या ठपक्यामध्ये जवळजवळ 120 गावांची ज्यावेळी कॅगने पाहणी केली आणि या पाहणीत असं समोर झालं की जलयुक्त शिवारची कामच झालेली नाहीत। त्यातली ठपक्यामध्ये असं होतं की या 120 गावात जी प्राथमिक स्तरावर ही जी गावं निवडली होती त्या गावामध्ये अजूनही पाण्याचे टँकर सुरू होते, कामाच्या गुणवत्ता तपासण्यासाठी कुठलीही कार्यपद्धती नव्हती। नगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या दुष्काळी भागात देखील कामं झाली नव्हती। 4 जिल्ह्यात सरकारनं 617 कोटी रुपयांचा खर्च केला होता। हा खर्चही कुठेतरी वादग्रस्त होता आणि पाण्याची साठवणूक या सगळ्याबाबत प्रश्नचिन्ह होतं। अनेक गावांमध्ये भूजल पातळी वाढण्यापेक्षा ही भूजल पातळी कमी झाल्याचं होतं। रुपाली, आपण बोलतो आपल्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर जोडले जात आहेत। भातखळकरजी, आपण बघतोय की जलयुक्त शिवारची आता चौकशी होणार आहेत, सरकारच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? नाही, पहिली गोष्ट स्वागत आहे सरकारच्या या निर्णयाचं। किमान एवढं तरी काम करा। काहीच काम करत नसलेलं हे अकार्यक्षम सरकार आहे, तर किमान चौकशा आता एक तरी चौकशी करता त्यांनी कमिटी नेमली आहे। भारतीय जनता पार्टी कधीही चौकशांना सामोरी जायला तयार असते। अत्यंत खोटारडे, फोल अशा स्वरूपाचे आरोप आहेत। उच्च न्यायालयाने आमच्या काळामध्ये या सर्व कामांची चौकशी करण्याकरता उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली राज्याच्या माजी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली आणि या विषयातल्या तज्ज्ञ लोकांची समिती नेमली होती। त्या समितीने एकमताने जलयुक्त शिवारच्या कामांना शिफारस केली होती, प्रमाणपत्र दिलं होतं। तरी सुद्धा महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या अपयशावरनं जनतेचं लक्ष विचलित करण्याकरता अशा पद्धतीच्या काही पॉलिटिकल गिमिक्स करायच्या असतील तर त्यांनी त्या जरूर कराव्यात। याने वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही। हे का सरकार अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी आहे हे जनतेला पक्क माहिती। भातखळकरजी, या सगळ्या चौकशीच्या मागे कॅगच्या अहवालाचा ठपका हा सरकार पुढे करतं, या सगळ्याबाबत आपली प्रतिक्रिया काय? असं आहे, पहिली मुद्दा तर कॅगच्या अहवालामध्ये कुठेही भ्रष्टाचाराचा उल्लेख नाहीये। क्रमांक 1, संसदीय परंपरेप्रमाणे कॅगचा अहवाल आल्यानंतर तो विधिमंडळात सादर केला जातो। त्याच्यानंतर विधिमंडळाची जी सार्वजनिक लेखा समिती असते, पब्लिक अकाउंट्स कमिटी असते, त्या कमिटीमध्ये या कॅगच्या रिपोर्टची आम्ही चर्चा करतो आणि विधिमंडळाला त्या संदर्भातल्या शिफारसी करतो। परंतु या सरकारने घटना, कायदे, कानून हे सगळं धाब्यावर बसवलेलं आहे। जनतेचा विश्वासघात करून हे सरकार निर्माण झालेलं आहे। त्यामुळे कॅगच्या निर्णयाच्या आधारावर हे चौकशी करतायत। आमचा त्याला विरोध नाही, जरूर चौकशी करावी। कोण 6 सदस्य नेमले त्यांनी चौकशी करावी, आम्हाला त्याची काही अडचण नाहीये। अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा आहे, त्याच्याऐवजी तुमच्या काळात ज्या बदल्या होत आहेत त्याची जरा चौकशी करा म्हणा, ते अधिक महत्वाचं आहे। नक्कीच अतुल भातखळकरजी यांनी प्रतिक्रिया आपली दिलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर देखील आहेत। पडळकरजी, जलयुक्त शिवार फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता, या प्रकल्पाची आता चौकशी होणार आहे। गैरव्यवहाराचा एक ठपका आणि गैरव्यवहाराचं बोट दाखवलं जात आहे, काय प्रतिक्रिया आहे यावर? पडळकर, जलयुक्त शिवारच्या कामाची चौकशी आता होणार आहे आणि आपल्यासोबत आपण चर्चा करतोय भाजपचे नेते अतुल भातखळकर असतील, गोपीचंद पडळकर असतील। सातत्यानं जाणून घेतोय की कशा पद्धतीनं ही चौकशीसाठी विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहे। वडेट्टीवार, आपण पाहतोय की जलयुक्त शिवार याची आता चौकशी होणार आहे, सरकारची भूमिका नेमकी काय आहे? असे की या जलयुक्त शिवारच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी मागे बरेच दावे प्रतिदावे केले गेले, त्याचा एवढा फायदा झाला, तेवढा जलसिंचन वाढलंय, इतका पाणी सुद्धा वाढलाय, परंतु प्रत्यक्षात मात्र यामध्ये चौकशी व्हावी अशा अनेक लोकांची मागणी होती। आता असं आहे की त्यामध्ये काही काळे बेरे असेल तर समिती चौकशी करेल, आणि दोषी असेल तर कारवाई होईल, जो दोषी असेल नसेल तर मग त्यामध्ये विषय असणार नाही। पण चौकशी होणं
हे महत्वाचं वाटलं महाविकास आघाडीला, म्हणून ही समिती नेमली गेली आणि या समितीचा संपूर्ण अहवाल आल्यावर यावर अधिक भाष्य करणं सोयीचं होईल किंवा उचित होईल. नक्कीच या सगळ्याच्या संदर्भात वडेट्टीवारजी की कॅगने जी सप्टेंबर महिन्यात जो अहवाल समोर आणला होता त्यात जवळजवळ 120 गावांपैकी एकाही गावात दुरुस्ती देखभालसाठी अनुदान दिली नाही ही खंत व्यक्त करताना 9,634 कोटी खर्च करूनही पाण्याची गरज भागली नाही. मग मागच्या 5 वर्षात जो डंका पिटला गेला होता त्या सगळ्या कारभारावरचं हे प्रश्नचिन्ह आहे. एक मंत्री म्हणून नाही तर एक राजकीय कार्यकर्ता म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, साधारणतः खरंय की आपण म्हणाला तसं 10,000 कोटी रुपये खर्च केले गेले. त्यांनी सांगितलं की आता पाणीच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आणि साधारणतः 23 टीएमसी पाणी 19 वाढला, 22 ते 23 टीएमसी पाणी वाढलाय. पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली. असं सगळे दावे जे होते या संदर्भात जो धक्का पिटला गेला तर वास्तविकता, सत्यता, सच्चाई लोकांच्या पुढे आली पाहिजे. नक्कीच. आणि हा खर्च केलेला निधी काही हे नव्हता आणि तरी पण 2018 मध्ये जो दुष्काळ आला आणि अत्यंत भयानक परिस्थिती झाली, साधारणतः म्हणजे राज्यामध्ये नक्कीच तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय की जे काम झालंय आणि जे झालं नाही त्याच्या सगळ्याची चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारनं या चौकशीचा आग्रह धरलेला आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. गोपीचंद पडळकर भाजप नेते आपल्यासोबत जोडले जातात. पडळकरजी, जलयुक्त शिवारची चौकशी होते, काय पहिली प्रतिक्रिया? महाविकास आघाडीनं बिनधास्त चौकशी करावी. चौकशी करण्याबद्दल दुमत कारण नाही. देवेंद्रजी फडणवीस लोकप्रिय आघाडीचे त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये अनेक वेळा देवेंद्रजींना विलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्यातल्या जनतेने त्यांना हिरो म्हणून स्वीकारलाय. राज्यातली जनता त्यांच्या बरोबर आहे. जलयुक्त शिवारच्या कामामध्ये महाविकास आघाडीनं समजून घ्यायला पाहिजे की हे ते सगळे टेंडर्स झालेले आहेत ती अधिकारी लेवलला झालेले आहेत. त्यामुळं देवेंद्रजींच्या अडचणीत वाढ अमुक तमुक फलान असं काही होत नाही. काही कॉन्ट्रॅक्टरनं जर कुठं चूक केली असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, परंतु त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे हा 10 वर्षाचा प्रोग्राम होता. 4 वर्षामध्ये याच्यावरती काम केलेलं आहे आणि तुम्ही त्या जलयुक्त योजनेला स्थगिती दिलेली आहे. माथा टू पायता अशी काम करायची पद्धत आहे. त्या प्रचंड आहे. 15 नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या चौकशीला भाजप नेते सामोरे जाणार अशी भूमिका आता घेण्यात आलेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपली ही प्रतिक्रिया दिलेली आहे. चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती जी आहे ती या सगळ्याच्या निमित्तानं नेमण्यात येणार आहेत. मात्र राज्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये ही एक मोठी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, कारण आता नेमकी या जलयुक्त शिवार जो मागच्या सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्याची चौकशी होणार आहे.